नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. उत्तर मध्य मुंबईसाठी उज्ज्वल निकम हे सक्षम उमेदवार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी दिसते असंही फडणवीस म्हणाले. तर वडेट्टीवारांकडून उज्ज्वल निकम ऐवजी अजमल कसाबची पाठराखण करण्यात येते असंही वक्तव्य फडणवीसांनी केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. सर, आपण पाहतोय की उज्ज्वल निकम यांचा उमेदवार अर्ज भरला जातोय, मात्र रॅलीला सुरुवात मातोश्रीपासून अगदी काही हाकेच्या अंतरावरती सुरू झालेली आहे. कशा पद्धतीचं हे शक्ती प्रदर्शन आहे? मोठ्या संख्येनं लोक रॅलीमध्ये पाहायला मिळत आहेत. असं आहे की उत्तर मध्य मुंबई गेल्या 2 वेळा या ठिकाणी भाजपच निवडून आली आहे आणि यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा एक सक्षम उमेदवार आणि या ठिकाणी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय चांगल्या मतांनी उज्ज्वल निकम या ठिकाणी निवडून येतील. आतापर्यंत दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर लढाई लढणारे उज्ज्वल निकम पहिल्यांदाच राजकारणामध्ये येत आहेत. त्यांनी भाजपसारख्या मोठ्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळणं आणि ही सगळी जनतेची ही एवढी मोठी गर्दी कुठेतरी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त होताना दिसते का? निश्चितपणे त्यांच्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे, कारण महाराष्ट्राची आणि देशाची जनता उज्ज्वल निकम यांना आतंकवादाच्या विरोधातल्या लढाईतला एक वकील म्हणून ओळखते आणि म्हणून आता त्याच जनतेची वकिली करण्याकरता ते देशाच्या संसदेत चालले. ही सगळी गर्दी उज्ज्वल निकम यांच्या विजयाचा विश्वास आतापासून व्यक्त करताना पाहायला मिळते. कशा पद्धतीचा 4 तारखेचा निकाल असेल? 100% उज्ज्वल निकम विजयी होतील. आणि आता तर ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाने बोलणं सुरू केलं आहे, मला तर आश्चर्य वाटतं की यांचं बौद्धिक दिवाळखोरी आता दिसते आहे. एकीकडे काँग्रेसच्या अध्यक्षांना किंवा काँग्रेसच्या प्रमुखांना राहुल गांधींना त्या ठिकाणी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांची एंडोर्समेंट लागते आणि दुसरीकडे यांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे उज्ज्वल निकमांच्या ऐवजी अजमल कसाबची त्या ठिकाणी पाठराखण करतात आणि उज्ज्वल निकम यांनी कसाबची बदनामी केली. म्हणजे कसाबच्या बदनामीची चिंता यांना आहे. यांचा खरा चेहरा आता उघड झालाय. कितीही बदनामी केली तरी जनतेला उज्ज्वल निकम काय आहेत हे माहिती आहे आणि काँग्रेस कशा प्रकारे दहशतवाद्याची पाठराखण करते हेही यातनं दिसतंय.